कधीकधी रिलेशनशिपमध्ये एखादा वाद झाला की काही लोक बोलणं कमी करतात किंवा समोरच्या व्यक्तीला इग्नोर करायला लागतात. त्यांना वाटतं की थोडा वेळ शांत राहिलं, बोलणं टाळलं तर वाद आपोआप शांत होईल. काही जणांना वाटतं की इग्नोर करणं म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपली चूक कळेल आणि परिस्थिती सुधारेल. पण अनेक वेळा इग्नोर केल्यामुळे समोरच्या व्यक्तीला आणखी वाईट वाटू शकतं. कारण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत नाही, मेसेजला उत्तर देत नाही किंवा मुद्दाम दूर राहते, तेव्हा मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. मी इतका महत्त्वाचा नाही का? किंवा मी काय चूक केली? असे विचार सतत मनात फिरत राहतात. कधीकधी इग्नोर करणं ही एक प्रकारची भावनिक प्रतिक्रिया असते. त्या क्षणी राग, दुःख किंवा निराशा इतकी जास्त असते की बोलणं कठीण वाटतं. त्यामुळे लोक थोडं अंतर ठेवतात. पण जर हे वारंवार घडत राहिलं तर नात्यातील संवाद कमी होतो आणि गैरसमज वाढू लागतात. खरं तर कोणत्याही नात्यात समस्या सोडवण्यासाठी संवाद हा सर्वात महत्त्वाचा मार्ग असतो. थोडा वेळ शांत राहणं ठीक असू शकतं, पण कायम इग्नोर करणं नात्यासाठी चांगलं नसतं. जेव्हा दोघेही मनापासून एकमेकांशी बोलतात आणि भावना स्पष्टपणे व्यक्त करतात, तेव्हाच नातं अधिक मजबूत आणि समजूतदार बनू शकतं.